नमस्ते मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 पाठ भौमितिक रचना सराव संच 4.2. प्रश्न पहिला, केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा. कंपासमध्ये 3.2 सेंटीमीटर अंतर घेऊन P केंद्र मानून वर्तुळ काढा. 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ तयार होईल. नंतर P पासून आपण एक किरण काढायचा आहे. किरण काढला आणि ज्या ठिकाणी किरण छेदतो त्या बिंदूला आपण M नाव दिले. कंपासमध्ये M पासून एक विशिष्ट अंतर घेऊन M च्या या किरणाला दोन्ही बाजूला एक एक चाप द्या आणि चाप दिल्यानंतर इथं हा एक चाप आहे आणि हा एक चाप आहे. तर आपल्या इथं स्पर्शिका काढायची. त्यामुळे या चापवर लोखंडी टोक ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि लोखंडी टोक या ठिकाणी ठेवायचे. वरच्या बाजूला एक चाप मारायचा आणि खालच्या बाजूला एक चाप मारायचा. तसेच ते अंतर न बदलता कंपासचे लोखंड टोक या ठिकाणी ठेवा. नंतर पहा, हा एक चाप मारायचा आणि हा एक चाप, ते दोन चाप एकमेकाला छेदतील अशा प्रकारे हे चाप मारायचे आहेत. आणि नंतर इथं दोन बिंदू मिळतात. पहा, या चापला एक आणि या चापमध्ये एक, ते दोन बिंदू पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्यायचे. तर M बिंदूतून आपल्याला स्पर्शिका L मिळेल. त्रिज्येचे अंतर लिहा आणि आकृती व्यवस्थित काढा. प्रश्न दुसरा, 2.7 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. प्रश्न 1 प्रमाणेच हा प्रश्न आहे. तर पहा, कंपासमध्ये 2.7 सेंटीमीटर अंतर घ्यायचे आणि O केंद्र मानून आपल्याला 2.7 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढायचे आहे कंपासच्या साहाय्याने. नंतर O केंद्रातून एक किरण काढायचं आहे. किरण समजा इथं किरण OP आहे. तर नंतर कंपासचं लोखंड टोक P या ठिकाणी ठेवून एका विशिष्ट अंतरावर या किरण OP ला दोन चाप मारायचे आहेत. नंतर ह्या दोन चापचा विचार करता लोखंडी टोक हे पहिल्या चापवर ठेवू आपण इथं आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर देऊन वर एक चाप आणि खाली एक चाप मारायचा आहे. तसेच ते अंतर न बदलता या चापवर लोखंड टोक ठेवायचे आणि नंतर हा एक चाप आणि हा एक, म्हणजे त्याला छेदणारे चाप मारायचे आहेत त्या चापला. तर दोन बिंदू मिळतील. ते दोन बिंदू आपण जर जोडून घेतले तर M ही स्पर्शिका या वर्तुळाला आपल्याला काढता येईल. प्रश्न तिसरा, 3.6 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. या वर्तुळाला कोणत्याही बिंदूतून वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढा. कंपासमध्ये 3.6 सेंटीमीटर अंतर घ्यायचे आणि O केंद्र मानून आपल्याला OP ही त्रिज्या मानून आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे. वर्तुळ काढा. वर्तुळ काढल्यानंतर त्या वर्तुळावर B हा एक कोणताही बिंदू घेतला आणि B पासून ऑपोजिट साईडला C आणि इकडं A अशा प्रकारे दोन आणखी बिंदू निश्चित केले आणि ते ओढून घेतले. नंतर हा त्रिकोण ABC तयार होईल. नंतर पहा, आपल्याला A बिंदूवर कंपासचे लोखंडी टोक ठेवून त्यामध्ये एक विशिष्ट अंतर घेऊन एक वर्तुळखंड काढायचा आहे. पहा, हा MN वर्तुळखंड काढला आणि ते अंतर न बदलता लोखंड टोक B या ठिकाणी ठेवून हा त्या प्रकारचाच वर्तुळखंड काढायचा. इथं RD, RD नाही, आणखी आपल्याला फक्त हा एक चाप मारायचा आहे. आणि यानंतर M आणि N एवढं आपल्याला कंपासमध्ये अंतर घ्यायचंय. M वर लोखंड टोक ठेवून हा N चाप मारा. तसंच लोखंड टोक तेच अंतर घेऊन लोखंड टोक R या ठिकाणी ठेवा आणि R वरून ह्या पहिल्या वर्तुळखंडाला क्रॉस चाप मारा. नंतर इथे आपल्याला D बिंदू मिळेल. नंतर B आणि D बिंदूतून जाणारी स्पर्शिका N काढा. अशा प्रकारे ही आकृती होईल.
पहा इथं वर्तुळ केंद्राचा आपण विचार केलेला नाही आणि बी बिंदूतून एन ही स्पर्शिका काढलेली आहे. प्रश्न चौथा, 3.3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 6.6 सेमी लांबीची जीवा PQ काढा. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. स्पर्शिकांबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा. तर पहा इथं आपल्याला जीवा PQ ही 6.6 सेमी लांबीची काढायची. म्हणजेच पहा त्रिज्याच आपली 3.3 सेमी आहे, त्याच्या दुप्पट जर केलं तर 6.6 सेमी होत आहे. म्हणजेच जीवा PQ हा त्या वर्तुळाचा काय असेल, व्यास असेल आणि त्या P आणि Q बिंदूतून आपल्याला 2 स्पर्शिका काढायच्या आहेत आणि त्याबाबतचं निरीक्षण आपल्याला नोंदवायचं आहे. कंपासमध्ये 3.3 सेंटीमीटर एवढे अंतर घेऊन O केंद्र मानून आपण 3.3 सेंटीमीटरचं वर्तुळ काढायचं आहे. तसेच वर्तुळावरील 2 बिंदू केंद्रातून जाणारा आपल्याला व्यास काढायचा आहे, कारण PQ हा रेषाखंड 6.6 सेंटीमीटरचा आहे. तर आपण तो PQ हा व्यास इथं काढलेला आहे आणि तो किरणाच्या स्वरूपात पुढे लांबवायचा पण आहे, पुढे वाढवायचा आहे. नंतर P या ठिकाणी कंपासचे लोखंडी टोक ठेवून थोडेसे अंतर घेऊन त्या जी आता आपण रेषा काढली आहे रेषा PQ, तर त्याच्या दोन्ही बाजूला चाप मारायचे आहेत P पासून. तसेच ते अंतर न बदलता Q या ठिकाणी ठेवायचं आणि Qच्या पण दोन्ही बाजूला चाप मारून घ्यायचे आहेत. नंतर या चापासून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं कंपासमध्ये. लोखंड टोक या पहिल्या चापावर ठेवू आपण. नंतर हा वरच्या बाजूला असा चाप येईल आणि नंतर हा खालच्या बाजूला असा चाप येईल. तसेच लोखंड टोक दुसऱ्या चापावर ठेवूया आपण. नंतर पहा हा असा चाप होईल, त्याला छेदेल त्या चापला आणि हा पण असा. नंतर हे 2 बिंदू आपण पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्यायचे, तर त्याला स्पर्शिका L नाव देऊ आपण. P या ठिकाणी स्पर्शिका आलेली आहे. तसेच ते अंतर न बदलता इथून, कारण हे अंतर दोन्ही सारखेच होते त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्तच अंतर असणार आहे, वरच्या बाजूला एक चाप खालच्या बाजूला एक चाप. नंतर या चापवर लोखंड टोक ठेवून वर एक चाप आणि खाली एक चाप मारला. नंतर इथे 2 बिंदू मिळतील आणि त्या बिंदूतून आपण स्पर्शिका M काढली. तर पहा आपल्याला स्पर्शिकेबाबत निरीक्षण नोंदवायचं आहे. तर P आणि Q या 2 बिंदूतून आपण अनुक्रमे स्पर्शिका L आणि स्पर्शिका M काढल्या आहेत. तर L आणि M या स्पर्शिकाकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं दिसत आहे की त्या दोन्ही स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत. मग आपल्याला एक ओळ लिहायची इथं, निरीक्षण स्पर्शिका L व स्पर्शिका M एकमेकींना समांतर आहेत किंवा परस्परांना समांतर आहेत. प्रश्न 5वा, 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा. बिंदू M व बिंदू N मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. कंपासमध्ये 3.4 सेमी अंतर घेऊन वर्तुळ केंद्र O मानून आपण एक वर्तुळ काढून घ्यायचं आहे सुरुवातीला. नंतर कंपासमध्ये पट्टीच्या साहाय्याने 5.7 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. पहा इथं N वरून आपण काय केलं, ते चाप ह्या वर्तुळावर मारला इथं. म्हणजे हे 5.7 सेमी लांबीची काय होईल, आपली जीवा तयार होईल. त्याला आपण MN नाव दिलं. नंतर वर्तुळ केंद्र O मधून M आणि N बिंदू या दोन्ही बिंदूत काय काढले, तर 2 किरण काढलेले आहेत. पहा OM हा आपण किरण काढला आणि ON हा पण किरण काढला. नंतर M या ठिकाणी कंपासचे लोखंडी टोक ठेवून एक विशिष्ट अंतर घेऊन त्या किरणाच्या दोन्ही बाजूला 2 चाप मारले. ते अंतर न बदलता N वर लोखंडी टोक ठेवून आपण या ON किरणाच्या दोन्ही बाजूला काय चाप मारली. तसेच पहा एका चापासून दुसऱ्या चापच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन लोखंड टोक आपण या ठिकाणी ठेवायचे आणि हा एक चाप मारायचा आहे आणि हा एक चाप मारायचा आहे. तसेच लोखंडी टोक आता हे दुसऱ्या चापावर ठेवायचे आणि वरच्या बाजूला त्या दुसऱ्या पहिल्या चापला
क्रॉस होईल अशा ठिकाणी चाप मारायचा आहे आणि नंतर खालच्या साईडला एक चाप मारायचा आहे. नंतर हे दोन बिंदू मिळतील आपल्याला, ते बिंदू आपण पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्यायचे आणि त्याला स्पर्शिका यम नाव द्यायचे. तसेच पहा, निम्मेपेक्षा जास्त अंतर घेतलेलं आपल्याला ते अंतर या चापवर ठेवायचं आणि नंतर हा एक क्रॉस मारायचा आहे आणि हा एक क्रॉस चाप मारायचा आहे. तसेच पहा, लोखंड टोक या ठिकाणी ठेवायचं, नंतर वरच्या बाजूला एक चाप, खालच्या बाजूला एक चाप आणि हे दोन्हीही बिंदू आपण जोडून घ्यायचे आणि त्या स्पर्शिकेला नाव आपण यन नाव द्यायचे. पहा, यम आणि यन, ह्या यम आणि यन बिंदूतून अनुक्रमे दोन स्पर्शिका आपण काढलेल्या आहेत. अशा प्रकारे हा प्रश्न होता. वर्तुळाच्या त्रिज्येचे माप 3.4 सेंटीमीटर, तसेच जीवेचे माप 5.7 सेंटीमीटर किंवा दिलेले जे कोणतेही मापे असतील ते आपण तिथे लिहिली तर आपली आकृती चांगली दिसते. प्रश्न 6. पी केंद्र व 3.4 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेमी अंतरावर क्यू बिंदू घ्या. क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. पहा, आपण वर्तुळ काढल्यानंतर वर्तुळाच्या बाह्य बिंदू आपण घेतला तर आपल्याला दोन स्पर्शिका काढता येतात. तर आपण ते आता काढूया. कंपासमध्ये 3.4 सेंटीमीटर अंतर घेऊन पी केंद्र मानून आपण एक वर्तुळ काढून घ्यायचे. नंतर पट्टीच्या साहाय्याने पी पासून क्यू पर्यंत 5.5 सेंटीमीटरचा रेषाखंड काढायचा आहे. त्याला क्यू नाव द्यायचे. रेषाखंड जोडून घ्यायचा आहे. नंतर कंपासचं लोखंडी टोक क्यू या ठिकाणी ठेवायचे आणि निम्मेपेक्षा जास्त, पी क्यूच्या निम्मेपेक्षा जास्त अंतर घ्यायचे आणि वर एक चाप मारायचा आहे हा आणि खाली एक चाप मारायचा आहे. नंतर लोखंडी टोक क्यू या ठिकाणी ठेवायचे आणि त्या चापला स्पर्श करणारा दुसरा चाप मारायचा आहे आणि नंतर हा एक चाप मारायचा आहे. वर आणि खाली दोन बिंदू मिळतील, ते बिंदू आपण पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्यायचे. तर जोडल्यानंतर पी क्यू रेषाखंडाला हे पहा, एस या ठिकाणी ही रेषा छेदेल. नंतर कंपासचं लोखंडी टोक एस या ठिकाणी ठेवायचे आणि एस पी अंतर घेऊन हा वर्तुळखंड काढायचा आहे. ए बी हा वर्तुळखंड काढायचा आहे आणि ए बी हा वर्तुळखंड काढल्यानंतर पहा, ए आणि बी या ठिकाणाहून या क्यू बिंदूतून जाणारी आपल्याला रेषा काढायची. पहा, तर बी पासून आपण क्यू बिंदूतून रेषा काढलेली आहे, त्याला आपण यम नाव दिले. पहा, ही स्पर्शिका आहे बी या ठिकाणी. तसेच ए बिंदूतून क्यू बिंदूतून ह्या दोन्ही बिंदूतून जाणारी एक रेषा काढली, तिला आपण एल नाव, ती पण स्पर्शिका आहे वर्तुळाची. म्हणजे वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून आपण वर्तुळावर दोन स्पर्शिका काढू, एका बिंदूतून दोन स्पर्शिका काढू शकतो. पहा, हे आपण काढलेले आहेत. इथं स्पर्शिका एल आणि स्पर्शिका यम. तसेच त्रिज्या 3.4 सेंटीमीटर आणि पीक्यूचं अंतर 5.5 सेंटीमीटर लिहायचे आहे. अशा प्रकारे ही आकृती आपण काढली आहे. प्रश्न 7. 4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. हे उदाहरण नंबर 6 प्रमाणेच आहे, तर आपण ते काढूया. कंपासमध्ये 4.1 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचंय. ओ केंद्र मानून आपण वर्तुळ काढून घ्यायचं आहे. पहा, ही वर्तुळ काढली. तसेच पट्टीच्या साहाय्याने ओ पासून पी पर्यंत रेषाखंड काढायचा आहे 7.3 सेंटीमीटर लांबीचा. इथं पी पॉइंट पहा. नंतर ओ पी हा रेषाखंड आपण ओढून घ्यायचा आहे पट्टीच्या साहाय्याने. नंतर ओ पी रेषाखंड आपल्याला दुभागायचा आहे, म्हणजेच ओ पासून निम्मेपेक्षा जास्त अंतर घ्यायचं. कंपासमध्ये लोखंडी टोक ओ ठेवायचे, वर एक चाप मारायचा आणि खाली एक चाप मारायचा. तसेच लोखंडी टोक पी बिंदूवर ठेवायचे आहे. नंतर त्या चापला स्पर्श करणारा दुसरा चाप वर मारायचा आणि खालच्याही बिंदूला स्पर्श करणारा चाप मारायचा आहे. जे आपल्याला चापच्या साहाय्याने दोन बिंदू वर आणि खाली मिळतात, ते दोन्ही बिंदू आपण जोडून घेतले. तर ते दोन्ही बिंदू जोडल्यानंतर ती रेषा ओपीला सी या ठिकाणी छेदते. नंतर आपल्या कंपासचे लोखंडी टोक सी या ठिकाणी ठेवले आणि सी पासून ओ ही एवढी त्रिज्या घेऊन हा ए बी
हा आपण वर्तुळखंड काढलेला आहे पहा. CO एवढं अंतर घेऊन आपल्याला AB हा वर्तुळखंड काढायचा आहे. आणि नंतर A पासून P पर्यंत आणि B पासून P पर्यंत आपल्याला 2 रेषा ओढून घ्यायच्या आहेत पट्टीच्या साहाय्याने. तर आपण वरच्या स्पर्शिकेला नाव T दिलेलं आहे आणि खालच्या स्पर्शिकेला नाव N दिलेलं आहे. हे मापे तसेच या प्रत्येक बिंदूला आपण नाव दिल्यानंतर आपली आकृती व्यवस्थित चांगल्या प्रकारे दिसेल. धन्यवाद.